गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 7:30. आम्ही काल रात्री 11 वाजता ट्रेन पकडली मिरावलीवरनं तर द्वारकाला पोचलो. बघू शकता किती गर्दी आहे मोठ्या प्रमाणामध्ये. कार्तिक महिना असल्यामुळे इकडे द्वारकामध्ये गर्दी असते. आता आम्हाला आयडिया पण नव्हती की इकडे एवढी गर्दी असेल, तर आम्हाला हॉटेल वगैरे शोधायचे. बघू कसं काय होतं आहे. तो आता बाहेर इकडे सगळे ऑटो लागलेले आहेत. तो आम्हाला एक रिक्षाची बिल मिळाली 100 रुपयात. आम्हाला तो धर्मशाळा दाखवणार आहे आणि 4-5 हॉटेल दाखवणार आहे स्वस्तामध्ये. आम्ही म्हटलं 3 जण बॉईज आहोत, जेवढं होईल तेवढं स्वस्तात आम्हाला दाखवतो. त्याची बिल केले. जवळ आहे मंदिर, पण सकाळ सकाळ म्हटलं एवढी गडबड करण्यापेक्षा आपण ऑटोने जाऊ डायरेक्ट. तर भेटू आपण हॉटेल शोधूया कसं काय होतं. तर खूप वेळ बार्गेनिंग वगैरे केल्यानंतर आम्हाला धर्मशाळेमध्ये रूम मिळाले. आता इकडे कार्तिकी महिना चालू आहे त्यामुळे गर्दी खूप आहे आणि हॉटेलवाल्यांचे रेट पण खूप वाढलेत. तर आम्हाला इकडे वन डे 1500 रुपये पडले. म्हणजे आज सकाळी इन करायचं, उद्या सकाळी आउट करायचं 8ला. तर आम्ही 2 दिवसाचं केलं आहे, कारण की आमची आज 12 तारीख आहे. 12-13 फुल राहणार आहे. 14ला आमची दुपारी ट्रेन आहे बोचाडसाठी. तर आम्ही असा विचार केला इथे 3000 देतो. परवा 14ला सकाळी 8ला चेकआउट करायचं, बॅग स्टेशनला लॉकरमध्ये ठेवायचं आणि स्टेशनच्या आजूबाजूला असं साईड सीइंग करायचं, जेवायचं वगैरे. तोपर्यंत आपला टाईम निघून जाईल आणि दुपारी ट्रेनमध्ये झोपायचं. तर मी आता तुम्हाला इकडचं एक अगरवाल भवन म्हणून एक धर्मशाला आहे ती दाखवतो. आता आम्ही ट्रिपल बेडची रूम घेतले. रूम मस्त आहे, दाखवतो. लॅविश रूममध्ये नॉर्मल साधी आहे. ही आमची रूम. इथून एंट्रन्स केला, इकडे वॉशरूम आणि ही बेडरूम. 3 बेड आहेत. अशा खिडक्या ओपन कर. ग्राउंड फ्लोअरलाच रूम घेतले. ते बॅगेंत वगैरे टेन्शन नाही. एक मिरर. डन. भेटू आता आपण फ्रेश वगैरे होऊया. थकून आलो आहे जरा. मग आपण जाऊ मंदिरामध्ये. मग डायरेक्ट मंदिरात जाताना भेटू आपण. तोपर्यंत बाय बाय. तर नमस्कार. आता वाजले किती वाजले भावेश? 9:40. 9:45 वाजायला आलेत आणि मंदिर 1 वाजेपर्यंत चालू असतो, 12:30-1 समथिंग. तर आता आम्ही जातोय पहिले द्वारकाधीश मंदिरमध्ये. रेडी झालो आहे आम्ही. ही रूमची अशी अवस्था आहे. कपडे वगैरे धुवून सुकत घातलेत. इकडे मेकअप चालू आहे अक्षयचा. तर आता आम्ही जातो द्वारकाधीश मंदिरामध्ये. थोडं चहा नाश्ता करतो आणि मंदिरात जातो. मंदिरातून येऊन साईड सीन करतो इकडचा. संध्याकाळी बीचला वगैरे जाऊ. आजचा दिवस आम्ही ठरवलं की इकडेच राहायचं, आजूबाजूलाच फिरायचं. उद्या सकाळी पहाटे उठायचं आणि जायचं बेट द्वारका आणि ज्योतिर्लिंग नागेश्वरला. आणि तिकडे रुक्मिणी मंदिर वगैरे आहेत. असं आता बघू कशाने जायचं. बसची तिकीट 120 रुपये आणि रिक्षावाला आम्हाला बोलते 1500 ते 2000. आता बार्गेनिंग चालू आहे. जे आम्हाला इझी पडेल ते जाऊ. बसनी कसं आहे, त्यांचा एक टाईम पिरियड असतो. रिक्षाने प्रायव्हेट करून गेलो तर आपल्याला ते बेनिफिशियरी असतं की आपला टाईम असतो, त्यामध्ये आपण त्यांना युटिलाइज करू शकतो की थांब इथे बाजूला. बसचं तसं नसतं, त्यांनी दिलेल्या टाईममध्ये या, टाईम येता. मग आपण काय सारखं येत नाही. म्हटलं बघू, आपण विचार करू. जे काय होईल ते तुम्हाला समजेलच. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पुढपर्यंत बघा. मंदिरात जेवढं मी दाखवलं तेवढं मी दाखवतो. तोपर्यंत बाय. तर आता आम्ही निघालो आहे आमच्या हॉटेलच्या बाहेर, म्हणजे आमच्या रूमच्या बाहेर. आणि आम्ही आता द्वारकाच्या गल्लीमध्ये फिरतो आहे. आताच फिरत आम्ही चहा घेतो, चहा नाश्ता करतो आणि जातो मंदिरामध्ये. इकडचे असे दृश्य आहेत. एकदम श्रीकृष्ण नगरी, द्वारका नगरी. द्वारका मंदिराच्या लाईनमध्ये आम्ही चहा घेतो. चहा एक नंबर आहे. 1 नंबर म्हणजे एकच नंबर. विचार केला तर चहा घेतो आणि आम्ही बिस्किट आणलं तर बिस्किट खातोय. मंदिरातून दर्शन झाल्यावरती इथेच आम्ही नाश्ता करणार आहे मस्त की. ब्रेड आपली त्या गल्लीतून आम्ही आलो चालत राहून. आणि आता आम्ही मोबाईल काउंटरला मोबाईल जमा करतोय. समोर मोबाईल काउंटर आहे आणि तिकडे आहे ते चप्पल काउंटर. मोबाईल काउंटर जमा झालं तर आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये दर्शनाला जाणार आणि मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला येऊन भेटू. ओके. सो गाईज, आता मित्रांनो आमचं अर्ध्याचं दर्शन झालेलं आहे. मंदिरचं टेम्पल आहे द्वारकाधीश. अर्ध्याचं दर्शन झालं आहे. जास्त गर्दी नव्हती. आतमध्ये गेलो,
पाया पडलो आणि आलो. मोबाईल जमा केलेला आहे. आम्ही परत संध्याकाळी इकडे येणार आहे फोटो काढायला. फोटो पाहिला मंदिराचं थोडं आजपर्यंत अलाउड आहे. तर आता आम्ही काहीतरी नाश्ता करून घेतो आणि जातो पुढे फिरायला. तर मंदिरापासून 5 मिनटं झाल्यानंतर आम्ही ठरवलं इकडे आता नाश्ता करतो. लोकल नाश्ता करतो. तर आता आम्ही असं ठरवलं की नाश्ता करायचा, रूमवर जायचं, प्लॅनिंग प्लॉटिंग करायची म्हणजे कोणत्या मंदिर तिथं जवळ आहेत कसं काय. कारण की आमच्याकडे आजचा पूर्ण दिवस आहे. तर उद्याचाही पूर्ण दिवस आणि परवाचा अर्धा दिवस आहे. तर आम्ही असं ठरवलं की आता दर्शन झालं मेन मंदिराचं, द्वारकाधीश मंदिराचं. आता आम्ही नाश्ता करतो, रूमवर जातो आराम करायला. आराम करता करता प्लॅनिंग करतो की कोणतं मंदिर किती किलोमीटर जवळ आहे, कोणते मंदिर आपापसात जवळ आहेत, त्यांचे मंदिराचे दर्शन घेऊन परत संध्याकाळी रूमवर येणार आणि सकाळी पहाटे उठून जाणार बेट द्वारका नागेश्वर त्या राहील. ओके, तर आता आपण नाश्ता करूया. सो मित्रांनो, आता आम्ही आलो आहे रूमवरती. आता आराम करतोय. आता इकडे असं आहे की 1 ते 5 सगळे मंदिर बंद असतात. 12:30 ते 1 किंवा 1 ते 5 असं समथिंग मंदिर बंद असतात. तर आम्ही आता रूमवरती आराम करतोय आणि 4:30ला घरातून निघू इकडून. आणि इथूनच बाजूला जाणार ब्रह्मकुमारी मंदिर, गीता मंदिर, अशी अजून एक कोणतरी 2-4 मंदिर आहेत. ते साईड सीइंगमध्ये इथले आजूबाजूचे मंदिर करणार आणि परत जेवणार आणि रूमवरती येणार आणि उद्या जाणार मगाशी तुम्हाला बोललो तिकडे. ओके. 3 hours later. तर गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे वाजले 4. मंदिर ओपन होतो 5ला. आम्ही सकाळी जाऊन आलो मंदिरात. त्याच्या आजूबाजूला जाऊन जरा फोटोज काढतो. असं सूर्य थोडा खाली उतरलेला असेल, चहा पितो आणि फोटोज काढतो आणि जातो सिद्धेश्वर मंदिर आणि भडकेश्वर मंदिर आणि तिकडे बीचला जातो सनसेट पॉईंट वगैरे एन्जॉय करायला. तर त्याला भेटू, ठरवू पुढे काय होतं ते. आणि हम द्वारका के गलियों में सूरज देवता अजून डोक्यावरच आपल्या खाली गेले नाही, त्यावेळेस फोटो चांगले येत नाही, काळे काळे फोटो येत आहेत. तर आम्ही सरळ मंदिराच्या दिशेने खाली आलो. एक गोमती घाट आहे, इकडे आलो आता नदीच्या किनारी. इथे बघू आपल्याला काय बघायला मिळतं आहे. जे काय दिसेल ते मी तुम्हाला दाखवतो. या ना. सुदामा सेतू, तिकीट विंडो क्लोज ड्यू टू मेंटेनन्स. आणि हा समोर दिसतो तो सुदामा सेतू. सो हे तुम्हाला दिसतं ते पूर्ण सगळं सुदामा घाट मीन्स गोमती नदीचा घाट आहे. ही आहे ती गोमती नदी पूर्ण आहे बघ. इथूनच पुढे ते हे आहे अरेबियन समुद्र आणि गोमती नदीचा संगम इथेच पुढे होतो बघ. जर तुम्हाला गोमती घाटात यायचं असेल, म्हणजे जर तुम्हाला काय सिव्हिनियर खरेदी करायचं असेल घरी आठवण म्हणून, तर तुम्ही मंदिराच्या इथून सरळ खाली गोमती घाटात या. तिकडे तुम्हाला असे खूप सारे दुकानं मिळतील. हे असे एका लाईनमध्ये दुकान आहेत. इकडे तुम्हाला फिशेस, द्वारकाधीशचं मंदिर, लाकडात वगैरे सगळ्या प्रकारचे काही सिव्हिनियर मिळतील ते तुम्ही घेऊ शकता. तसंच नाश्ता, चहा, पाणी, कोल्ड्रिंक सगळं इकडे आहे गोमती घाटावरती. आम्ही पण असं फिरतोय. तर आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेत आणि सनसेट व्हायला आला आहे. आम्ही मंदिराच्या इथून निघालो, फोटो काढलं. 1.5 किलोमीटर चालत चाललो आहे. 20-25 मिनटाचा रस्ता आहे. आता आम्ही चाललो आहे भडकेश्वर महादेव ते मंदिर आणि सिद्धेश्वर महादेव मंदिर. आणि तिकडे सनसेट पॉईंट आहे आणि सेल्फी पॉईंट आहे. तर तिकडे आम्ही थोडं वाईप घेऊ, मजा करू. तर बघू आता कसा व्ह्यू मिळतो आहे. समोर बघून तर वाटत नाही की सनसेट मिळेल, पण थोडं लांबून बघायला मिळालं तरी ठीक आहे. विल ट्राय आवर बेस्ट. बीचेस आहेत, विल ट्राय आवर बेस्ट. सनसेट थोडाफार दिसायला लागला आहे मला झाडाझुडपातून. तर 1.5 किलोमीटर चालल्यानंतर आम्ही इकडे सनसेट पॉईंटला पोचलो आहे. सनसेट थोडाफार झालेला आहे, तर जेवढा आहे तेवढा तुम्हाला दाखवतो. तो सनसेट आमच्याकडे मिस झाला आहे थोड्या वेळासाठी. तर मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इकडचा मस्त एकदम व्ह्यू आहे. मी बसलो आहे व्ह्यूसोबत. लाईट हाऊस आहे समोर आणि हा बीच आणि इथे एक सनसेट पॉईंट म्हणून आहे. तर आता काळोख झाला आहे आणि आम्ही सरळ सेल्फी पॉईंट, सनसेट पॉईंटपासून फिरत चाललो आहे.
आता समुद्र किनारे कोस्टल लाईन आहे, त्याच्यासोबत सरळ सरळ चालू आहे भडकेश्वर महादेव मंदिरमध्ये. आणि तिथून आय थिंक तो बाजूला सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. तर जसे मंदिर असतील ते बघू आणि मग हॉटेलवरती जाऊ, जेवून जाऊ. आता जेवायचं कसं, बाहेर जेवू की प्रसादालयमध्ये जेवू ते तुम्ही बघा पुढे. तर मागे दिसतोय भडकेश्वर महादेव मंदिर आणि इथे मी तर जाऊ आपण समोर. मस्त व्ह्यू आहे. मी सकाळीच म्हटलं तुम्हाला आज कार्तिकी एकादशी आहे, त्यामुळे इकडे द्वारका मंदिराची पालखी निघाली. पालखीमध्ये एक छोटंसं उत्सव टाईप निघाले, ते मी तुम्हाला दाखवतो. आता ते तिकडे मागे आहे, ते पुढे आलं तुम्ही जर दाखवतो. जसं ते आपल्या समोर आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर आम्ही पालखी वगैरे बघून आलो आहे. आता इकडे भोजनालय आहे, प्रसादालय आहे. 30 रुपयामध्ये तुम्हाला डाळ भात चपाती भाजी म्हणजे खिचडी असेल आणि चपाती भाजी नंतर प्लस कढी. तर आपण प्रसादाचा लाभ घेऊया. 30 रुपये ठेवले काही अनलिमिटेड फूड आहे. तर बघूया. 30 रुपयामध्ये आम्हाला चपाती भाजी खिचडी आणि कढी मिळाली. तर आम्ही खाऊन आणि डायरेक्ट रूमवरती भेटतो. आता जेवणार आहे आणि मस्त रूमवरती भेटणार आहे. तर भेटू रूमवरती. आणि जर सकाळी उठून जायचं आपल्याला भेट द्वारका, नागेश्वर मंदिर, गोपी तलाव आणि रुक्मिणी मंदिर. ओके. तर आता रात्रीचे वाजलेत 9. आम्ही भोजनालयामधून जेवून म्हणजे प्रसादालयामधून जेवून आलो. 30 रुपये पर पर्सन होतं. मस्त जेवण होतं. डाळ खिचडी, रोटी, सब्जी आणि कढी होती. तर आम्ही जेवून आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता मस्त की आराम करतो आणि झोपून जातो. सकाळी लवकर पहाटे उठायचं आपल्याला आणि परत एकदा द्वारकाधीश मंदिराचे बाहेरून दर्शन घेऊ आणि आपण बेट द्वारका, अजून गोपी तलाव, अजून रुक्मिणी मंदिर आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग ह्या दर्शनासाठी जाणार आहे. त्यासाठी आपण एका रिक्षावाल्याला रेडी केलं आहे. 1400 रुपयामध्ये तो हे सगळं फिरवणार आपल्याला. तो सकाळी 8 वाजता येणार आपल्या इथे. तर आपण उद्या सकाळी उठल्यावरती रिक्षावाल्याकडे भेटू, रिक्षात बसू आणि जाऊ. ओके. तोपर्यंत गुड नाईट. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 8 आणि आम्ही आता निघालो आहे फ्रेश वगैरे होऊन बेट द्वारका, राधाकृष्ण मंदिर आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगकडे. तर रिक्षावाला आला आमचा, या रिक्षामध्ये बसतो. तर आता आम्ही चाललो आहे द्वारकापासून नागेश्वरच्या दिशेने. द्वारकापासून नागेश्वर हा 16-17 किलोमीटर आहे आणि रोडची कंडिशन खूप बेकार आहे. बघू शकता तुम्ही, हा असा रोड आहे. आता 8:17, 8:20ला समथिंग निघालो आहे. 8:15 पकडा. 8:15ला निघालो. आता आपण कितीला पोचतोय बघूया, त्यावर डिपेंड आहे. आपलं दर्शन वगैरे व्हायचं आहे. तिकडून नागेश्वरचं दर्शन घेऊन आपण बघू रिक्षावाला कुठे घेऊन चाललं आहे. आय थिंक तो बेट द्वारकाला नेईल किंवा तिकडे आजूबाजूचा कोणता मंदिर असेल तिकडे जाऊ. तर स्टे ट्यून.
ह्याच्यामध्ये एवढी शेअरिंग तर खास नाही. आम्ही बघा किती कम्फर्टेबल बसतोय, टेन्शन नाही घेतलं. आणि तिकडे गर्दीमध्ये प्रवास, परत लाईनमध्ये लागा मंदिराच्या, परत असं बसतं फुल कम्फर्टेबल. मागे जागा आहे, तुम्हाला यायचं ते या बसा. तब्बल अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो नागेश्वर ज्योतिर्लिंगच्या इकडे. आज समोर दिसतोय तो ज्योतिर्लिंग आहे, नागेश्वर ज्योतिर्लिंग. तर आता सकाळ आहे त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. तर आम्ही सकाळी होती त्यामुळे जास्त गरम पण नाही झालं आणि दर्शन पण एकदम मस्त झाले. आता आम्ही निघतोय बाहेर. हे असं समोर दृश्य आहे आणि आता इथे सगळे फोटोज वगैरे काढतात. एकदम शांततेने दर्शन झालं, जास्त गर्दी पण नव्हती त्यामुळे गडबड पण जास्त झाली ना. आता इथे थोडे फोटोज व्हिडिओज काढतो आणि जातो बेट द्वारकाला, रुक्मिणी मंदिर तिकडे. बघू आता तो रिक्षाला कुठे नेतोय. समोर अशी शंकराची मूर्ती आहे. तर आता आमचं नागेश्वर महादेव मंदिराचं दर्शन झालं आहे आणि नागेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनानंतर आम्ही आता इथून 5 किलोमीटरवरती आहे गोपी तलाव. गोपी तलाव म्हणजे श्रीकृष्ण भगवानाने आपली शेवटची रासलीला आपल्या गोपियांसोबत रचलेली त्या तलावामध्ये चाललो आहे. आणि त्या तलावाची अशी विशेषता आहे की त्या गोपीवाने तिकडे समाधी घेतलेली, आपली देह त्याग करून टाकला त्या तलावामध्ये. तर तिकडे असं सांगितलं जातं की त्या तलावामधून जी माती निघतं त्याचं चंदन अजूनही शुभ मानलं जातं. त्या चंदन तिकडे विकतात. तर आपण तिकडे असेल तर आपण घेऊया म्हणून ट्राय करू, बघूया तो तलाव कसा आहे. तर भेटू तलावाच्या इकडे जाऊ, आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला, कोणते मंदिर असतील दर्शन घेऊ आपण. की नागेश्वर मंदिर असेल, गोपी तलाव आहे 5 किलोमीटरवर. तर चालू आहे आपला प्रवास. तर आता आम्ही पोचलो आहे गोपी तलावला आणि चाललो आहे तलावाच्या दिशेने. तर आणि इथे आहे रुक्मिणी मंदिर आणि लड्डू गोपाल मंदिर. मगाशी जे म्हटलं तुम्हाला मी गोपी तलावाबद्दल, तो हात मी तुम्हाला दाखवतो मागे. तर गोपी तलाव बघून झाला आणि गोपी तलावातून मिळालेला चंदन पण घेतलाय मी. चंदन मीन्स ते गंगोटी टाईप असतं ते घेतलंय. तर आता इथून गोपी तलावापासून बेट द्वारका आहे 22 किलोमीटर, 20-22 किलोमीटर समथिंग आहे. त्या रूटवरती आम्ही बघू शकता तुम्ही. आता रिलॅक्स होतो थोडा वेळ. अंकल कितना टाइम लगेगा पहुंचने के लिए अपन को? अर्धा तास लागणार आहे. मस्त की अर्धा तास बसू, आराम करू आणि मग जाऊ बेट द्वारकाला. आराम मीन्स बिंगो मॅडम. तर मित्रांनो आता आपण आहोत तिकडे सुदर्शन सेतू ना, बेट द्वारका सुदर्शन सेतू. तर आता आम्ही आलो बेट द्वारका. तर सुदर्शन सेतूच्या इथून आम्ही आलो आतमध्ये. तर पहिले अगोदर इकडे यायला फक्त सागरी मार्ग होता, बोटीतून यावं लागायचं. आता गाड्या पण येतात बेट द्वारकामध्ये. तर इकडचा इतिहास असा आहे की ह्या बाजूने सगळीकडून पाणी आहे त्यामुळे हा बेट आहे. आणि असा सीन आहे इकडे श्रीकृष्णाचा मित्र सुदामा आहे, या दोघांची भेट झाली. आणि जी खरी नगरी बोलतात
कृष्णाची द्वारका तीच आहे. कृष्णाचा खरं महाल इकडे होता द्वारकामध्ये. तर आम्ही आता ह्या द्वारकाधीश मंदिरात जातो. इकडे मोबाईल वगैरे काय अलाउड नाही, त्यामुळे आम्ही इथेच काढून देतो सगळं. चला भेटू. द्वारकाधीश कृपया ध्यान दें, प्रति मोबाइल 5 मंदिर आ रुपये. गया है। मंदिर में मोबाइल कैमरा ले जाना मना है। अपना मोबाइल कैमरा काउंटर पर जमा कराएं और टोकन प्राप्त करें और टोकन संभाल कर तर रखें। आता आम्ही करतो मोबाईल जमा इकडे जय आणि भेटू द्वारकाधीश दर्शन घेऊन आल्यानंतर. कृपया ध्यान तर अर्धा पाऊण तास आमचं दर्शन झालं वरच्या मुख्य मंदिरामध्ये. मग आमचं असं नशीब चांगलं आहे की आज तुळशी विवाह आहे आणि आज तुळशी विवाहाच्या दिवशी वर्षातून एकदा श्रीकृष्णाला कोणत्या रूपामध्ये सजवलं जातं? लग्नाच्या रूपात, लग्न पोशाखामध्ये, म्हणजे विवाह पोशाखामध्ये सजवलं जातं. ते असं वर्षातून एकदा होतं, तर आम्हाला ते सुद्धा बघायला मिळालं. प्लस सुदामा आणि श्रीकृष्णाची भेट इकडे झालेली, त्यामुळे त्यांनी भेटीमध्ये तांदूळ दिलेले त्यांना श्रीकृष्णाने सुदामाला, आणि सुदामाने घरी जाऊन ते शिजवलेले. आणि असं बोललं जातं की ते घरी आपल्या तांदळामध्ये टाकून भात शिजवलं तर आपल्याला धान्याचा कधी कमी पडत नाही. तर आम्हाला ते सुद्धा मिळालं आहे. ते असं कुणाला मिळत नाही सहसा. ते स्टोरी एक सांगवते आम्हाला, म्हणजे आजचा दिवस वेगळाच होता इकडे, त्यामुळे ते मिळालं आहे. बघू. तर मंदिरापासून खालच्या दिशेने आलो आहे आम्ही, जिकडे जेट्टी आहे. जेव्हा तो मागे ब्रिज दिसतोय, तो जेव्हा ब्रिज नव्हता, आता काळं काळं दिसत असेल सगळं. तर मी बॅक कॅमेरा दाखवतो. तर हा जो मागे ब्रिज दिसतोय तो नव्हता, तेव्हा इकडे जेट्टीने बोट यायच्या. मेन रोडवरून इकडे फक्त बोटीने यायचं, ती तेव्हा ही जेट्टी होती. तर आता रोड झाल्यामुळे बोटी कोणी येत नाही, बोटी पण बंद आहेत. तर आम्ही असं आलो फिरायला इकडे. तर आता आमचा बेट द्वारकावरून दर्शन झालं आहे. आम्ही खाली घाटवरती पण गेलो, तुम्ही बघितलं असेल. तर आता आम्ही चाललो आहे रुक्मिणी मंदिरामध्ये. म्हणजे आमचं जिकडे हॉटेल आहे द्वारकामध्ये, तिकडे जाता रुक्मिणी मंदिर लागतो. इथून 20-22 किलोमीटर रुक्मिणी मंदिर आहे, आणि रुक्मिणी मंदिर तिथून 2-2.5 किलोमीटर आमचं हॉटेल आहे. तर ऑन रूट आहे, आम्ही जाता ते करतो आणि तुम्हाला दाखवतो. तर हा आहे सुदर्शन सेतू. इकडे आम्ही थांबलो आहे, म्हणजे खूप जण थांबतात. हे सगळे गाड्या दिसत आहेत, या टुरिस्ट अट्रॅक्शन झाले प्रकारे. तर इकडे फोटो काढायला लोक थांबतात, तसं आम्ही पण थांबलो आहे. आणि फोटो खूप मस्त आले, तर मी नेहमीप्रमाणे तेच बोलतो. तर तुम्हाला आमचे फोटो बघायचे असतील तर आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आमच्या यूट्यूब चॅनलला. तर आता आम्ही आलो आहे भेट द्वारकाकडून रुक्मिणी मंदिरकडे जाताना. आता आम्हाला घरी जायला उशीर होईल, 2 वाजून जातील. तर आम्ही तेच कुठेतरी ढाब्यावरती बसलो आहे जेवायला. तर जेवण करून घेतो, कारण की 2 नंतर कुठे बसलो आपण? आता भावेश बोलते, मला माहीत नव्हतं, मी वाचलं नाही. द्वारकाधीश ढाब्यावरती जेवायला आलो, कारण की 2 वाजेपर्यंत तिकडे जाईपर्यंत जेवण बंद होतो, मग संध्याकाळी चालू होतं. त्यासाठी तो बोलला इकडेच जेवून घे. आम्ही जेवल्यानंतर जाणार रुक्मिणी मंदिरमध्ये. आपण हॉटेलवरून जेवल्यानंतर आलो आहे रुक्मिणी देवी टेम्पल. तर इथे प्रसादमध्ये पाणी दिलं जातं. त्याची व्याख्या एका वेगळीच आहे. काय कोणत्या तरी ऋषीने रुक्मिणी देवीला श्राप दिलेला की तू कृष्णापासून लांब राहशील, वेगळं होशील. त्यामुळे काहीतरी 11 वर्ष द्वारकेपासून 2-3 किलोमीटर लांब त्या राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांचं इथे मंदिर आहे. हा समोर भव्य मंदिर तुम्हाला दाखवतो मी. तर अशा प्रकारे आमचं द्वारका शहराचं दर्शन पूर्ण झालं आणि आता आम्ही चाललो हॉटेलवरती. आता हॉटेलवर जाऊन आराम करणार. परत संध्याकाळी जाणार द्वारका बीच बघायला. उद्या चेकआउट करून जाणार स्टेशनला. बॅगा वगैरे कशा कुठे ठेवायचे ते बघू. आणि परत उद्याचा दिवस म्हणजे आता दुपारपासून ते उद्याचा पूर्ण दिवस आमच्याकडे पूर्ण खाली आहे. म्हणजे ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग वगैरे आहे. आणि उद्या दुपारी आम्ही 4च्या गाडीने निघतो आहे बोटाडसाठी सारंगपूरला, की आम्हाला रात्री पोचवेल 3ला. तर तिकडे भेटू आपण. तोपर्यंत संध्याकाळी या सॉरी. तर ब्लॉग मी इथेच बंद नाही करत. आपली ट्रिप तर संपन्न झाली देवदर्शनाची द्वारकाची.
तर आपण संध्याकाळी एकदा बीचला जाऊ. द्वारका बीच सुद्धा दाखवतो. आपण द्वारका बीचला गेलो नाही, आपण गोमती घाटमध्येच गेलो. आता त्याच्या पुढे जाऊ द्वारका बीचला. तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा. सोबत राहा. अजून द्वारका बीचचा व्हिडिओ ह्याच्यातच येणार आहे, त्यामुळे फास्ट करू नका. माझा आरामात देवदर्शन घ्या. तर मित्रांनो, मी दुपारी तुम्हाला बोललो की रूमवरती जाऊ, झोपू आणि मग संध्याकाळी सनसेट बघायला गोमती घाटवरती जाऊ, बीचवरती. तर आम्ही आले, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. एक नंबर व्ह्यू आहे. समोर नदी आहे गोमती घाट, ही बघू शकता. समोर नदी आहे गोमती घाट. हा सुदर्शन सेतू की सुदामा सेतू? सुदामा सेतू, सुदर्शन सेतू. तिकडे बेट द्वारकाला समोर दिसतोय तो द्वारकाधीश मंदिर आणि हा गोमती घाट. आणि जे लास्टला मंदिर दिसतंय तुम्हाला, तिकडे जाऊ आपण थोड्या वेळामध्ये. तिकडे गोमती नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम होतो, तर तिकडे पण तुम्हाला नेतो संगमावरती. तोपर्यंत आम्ही म्हटलं समोरासमोर मंदिर दिसतोय तर चांगल्यापैकी दर्शन घेऊ. उद्या आपल्याला निघायचं इकडून, तर घ्या तुम्ही सुद्धा दर्शन. तर मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला म्हटलेलं मी तिकडे पुढे जाईल. तर हे माझ्या मागे दिसतंय गोमती नदी आणि अरबी समुद्राचा संगम. तर ह्या तुम्हाला लाटा दिसत आहेत. इकडे मस्त सनसेट होतोय आणि इकडे एक मंदिर आहे. मंदिराचं नाव संगम नारायण मंदिर. संगम नारायण मंदिर म्हणजे गोमती नदीचा आणि आपला अरबी समुद्राचा संगम ह्याच ठिकाणी होतो. इकडे लाटा उचलताना दिसतात तुम्हाला. इकडून अशी येते ती गोमती नदी आणि हा समोर आहे तो, इकडून तो अरबी समुद्र आणि इकडे हा द्वारका बीच. बीच पण मस्त क्रिस्टल क्लिअर, एकदम स्वच्छ आहे. तर मागे बघू शकता तुम्ही, आता थोडं काळं दिसत असेल, आता क्लीन दिसतंय. पाणी एवढा स्वच्छ आहे ना समुद्राचा, तुम्ही असं कॅमेरामध्ये समजणार नाही. तुम्हाला मी दाखवतो आता बॅक कॅमेराने ऑन करून. एकदम निळाशार पाणी आहे. आणि काल आम्ही होतो तिकडे तो लाईट हाऊस. तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं की इकडे मागे माझ्या अरबी समुद्र आणि गोमती नदीचा संगम आहे, ते दाखवलं तुम्हाला मी. तर मागे पण तुम्हाला हा दृश्य दाखवला. जर तुम्हाला द्वारकाचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्त मी माहिती दिलेली नाही आहे, पण जेवढं पॉसिबल झालं तेवढं दाखवलं आहे. आणि आता आम्ही लवकरात लवकर निघतो, कारण की भरती येते, नदीचं पाणी वाढतं. आम्ही ब्रिज बंद असल्यामुळे आम्ही क्रॉस करून आलो आहे नदी. तर आता पटापट जातो. चला भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. गेलो पलीकडे आणि पाणी वाढला, भरती आली, बघू शकता कसे भिजलोय आम्ही. कांड केले तिकडे पण काशीमध्ये, डुबकी मारून आलोय. जेवढा लेट केला असता तेवढा पाणी वाढला असता आणि डुबलो असतो आम्ही. हे बघा.